नमस्कार मंडळी, रामराम. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मी कालचं ब्लॉग तुम्हाला पंढरपूर दर्शन ब्लॉग शेअर केलं होतं. आम्ही दर्शन वगैरे करून आता आम्ही चाललो सोलापूरला. तर आम्ही आता ढाब्याला थांबलो आहो. तर आम्ही सकाळी 7ला नाश्ता केलतो आम्ही, त्यानंतर आम्ही काहीच नाही खाल्लं. तर आता सगळ्यांना खूप भूक लागली आहे. तर आता वाजत आहे 3. तर आम्ही आता जेवण करण्यासाठी थांबलो आहो ढाब्याला. तर मस्त आम्ही सगळ्यांनी पनीर भुर्जी, पनीर मसाला, तडका दाल, पोळी भात मस्त आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलो. जेवण खूप छान होतं, आम्हाला खूप आवडलं जेवण. आणि ढाबा पण खूप छान आहे, एकदम नीट आहे. तर पाहू शकता आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. तर चिकलू पिल्लू मस्त खेळत होते. तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सोलापूरची सिद्धेश्वर मंदिर खूप छान आहे, पूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल. तर मी पार्ट 1 पार्ट 2 केला आहे ब्लॉग, म्हणजे खूप मोठं ब्लॉग व्हायला होतं म्हणून हा पार्ट 1 आहे. आलो आम्ही महाराष्ट्रातील सोलापूर शहरात असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात. खूप छान पूर्ण मंदिराचं परिसर आहे, पाहू शकता हा. तर आता आम्ही चाललो मंदिराकडे. आणि हा समोर दिसत आहे हा यात्री निवास आहे. आम्ही चाललो मंदिरच्या दर्शनाला. तर तुम्ही पाहू शकता इथे पण आपल्याला पूजाला प्रसादाचे पूर्ण दुकान वगैरे आहेत. आणि मंदिरचं तुम्ही परिसर पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आहे ना. तर चिकलू मस्त भाऊचा हात धरून चालत आहे. ऊन पण खूप जास्त आहे. हा मंदिरमध्ये एंटर करणारा हा मेन गेट आहे. तर आम्ही आता मंदिरमध्ये एंटर करत आहोत. तर पाहू शकता तो पूर्ण मंदिराचं परिसर खूप सुंदर आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. मंदिरच्या दोन्ही साईडला तलाव आहे. तर पाहू शकता तुम्ही तलावाच्या मध्यभागी हे भव्य सिद्धेश्वर मंदिर उभारलेले आहेत. आणि हे मंदिर सोलापूर शहराचे आराध्य दैवत मानले जातात. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर आहे आणि एकदम थंड असं वातावरण आहे. या तलावात आपण बोटिंग पण करू शकतो. आणि दोन्ही साईडला तलावाच्या बसण्यासाठी हा सुविधा केलेली आहे मंदिरात, पाहू शकता तुम्ही. दर्शन वगैरे करून आपण इथे रेस्ट करू शकतो आरामाने. 1-2 तास निवांत आपण बसू शकतो आणि सुंदर हा व्ह्यू पाहत राहायचं. दोन्ही साईडला तलावाच्या हा बसण्याची सुविधा केलेली आहे. आणि आम्ही चाललो आता दर्शनाला. तर स्किप न करता ब्लॉग पाहत राहा फ्रेंड्स. आणि तुम्हाला कशी वाटली सिद्धेश्वर मंदिर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे पाय धुवूनच आपण पुढे दर्शनाला मंदिराला जायचं. या मंदिरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत असेही म्हणतात. सिद्धेश्वर महाराजांनी संपूर्ण सोलापूरमध्ये 68 शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. त्यापैकी 16 शिवलिंगे सिद्धेश्वर मंदिरामध्ये स्थापना केलेली आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण मंदिरच्या परिसरामध्ये शिवलिंगच आहे. तर आम्ही ते शिवलिंगाचं दर्शन वगैरे घेतलं. मेन मंदिरच्या गेटासमोर हा गणेश मंदिर आहे. मग आम्ही गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं. आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. तर पाहू शकता पूर्ण मंदिरामध्ये पूर्ण जागोजागी व्हाईट कलर हा पेंट लावलेला आहे. म्हणजे आता उन्हाळ्यात खूप गरम असते, तर हा गरम लागू नये पाहायला म्हणून हा पेंट लावलेला आहे. आलो आम्ही सोलापूरची प्रसिद्ध मंदिरामध्ये. तर हा मंदिरचं परिसर आहे. तर पाहू शकता खूप सुंदर हा परिसर आहे. आणि पूर्ण मंदिरामध्ये गार्डन आहे. आणि हा समोर दिसत आहे हाच आहे सिद्धेश्वर मंदिर.
मंदिराच्या कळसाचा वरील भाग हा पूर्ण सोन्याचा आहे, तर तुम्ही पाहू शकता वरचं भाग पूर्ण सोन्याचा आहे मंदिराचं. तर आम्ही चाललो आता मंदिराकडे. हा मेन मंदिर आहे, समोर दिसत आहे ना तुम्हाला सिद्धेश्वर महाराजाची. हा आहे सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर. तर सिद्धेश्वर महाराजांची हा मूर्ती आहे, समोर दिसत आहे. तर पूर्ण मूर्ती चांदीची मूर्ती आहे. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. आमचं दर्शन झालं आहे. आमचे दर्शन खूप छान झालं. आम्ही निवांत अर्धा तास आम्ही मंदिरामध्येच थांबलो. आम्ही सोलापूरला गेलो त्या दिवशी सोमवारच होतं, तरी पण एवढी गर्दी नव्हती मंदिरामध्ये. आम्ही शांत आरामाने देवदर्शन केलो आम्ही. आणि मंदिराचं बांधकाम पण चालू आहे. हा मंदिर आहे मारुती मंदिर आणि विठ्ठल मंदिर आहे. आम्ही यांचं पण दर्शन वगैरे घेतलं. या ब्लॉगला मी इथेच एंड करत आहे. ब्लॉग 2 लवकरच शेअर करेन मी.